नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी एकता आहे. भिंतीवर किती रंग लागतो किंवा बाथरूमच्या फरशीसाठी किती टाइल्स लागतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही ज्या पृष्ठभागावर काम करत आहात त्यांचे क्षेत्रफळ तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. क्षेत्रफळ म्हणजे फक्त सीमेतील जागेचे मोजमाप. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही नवीन टाइल्स घालता किंवा बाग लावता तेव्हा क्षेत्रफळ मोजल्याने तुम्हाला किती साहित्य किंवा मातीची आवश्यकता असेल हे समजण्यास मदत होते. आज या व्हिडिओमध्ये आपण विविध आकारांचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते शिकू. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. एक, सूत्रांचा वापर करून आयत आणि चौरसाचे क्षेत्रफळ मोजा. 2, जागा आणि खर्चाशी संबंधित वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी क्षेत्रफळ गणना लागू करा. 3, व्यावहारिक परिस्थितीत क्षेत्रफळासाठी मोजमापाची एकके समजून घ्या आणि वापरा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत क्षेत्रफळ, आयत, लांबी, रुंदी, चौरस, बाजूची लांबी, सीमा. आता क्षेत्रफळ म्हणजे काय ते समजून घेऊया. आपण चर्चा केल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये सीमेच्या आत असलेल्या जागेला किंवा भागाला क्षेत्र म्हणतात. तर आता क्षेत्रफळ निश्चित करू. क्षेत्रफळ बंद आकृतीने वेढलेल्या भागाला मोजमापाच्या परिमाणाला त्याचे क्षेत्रफळ म्हणतात. चौरस मोजून खालील आकृत्यांचे क्षेत्रफळ शोधा. प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आपल्याला माहित आहे की 1 चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1 स्क्वेअर युनिट. आता आकृतीत एकूण चौरसांची संख्या बरोबर 9. नऊ चौरसांचे क्षेत्रफळ बरोबर 9 गुणिले 1 स्क्वेअर युनिट बरोबर 9 स्क्वेअर युनिट. म्हणून दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ 9 स्क्वेअर युनिट्स आहे. दुसऱ्या आकृतीत दिलेल्या आकृतीत 5 चौरस आहेत. तर 5 चौरसांचे क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले 1 स्क्वेअर युनिट बरोबर 5 स्क्वेअर युनिट्स. म्हणून आकृतीचे क्षेत्रफळ 5 स्क्वेअर युनिट आहे. पाचव्या आकृतीत 2 पूर्ण चौरस आणि 4 अर्धचौरस आहेत.
तर आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले 1 अधिक 4 गुणिले 1/2 बरोबर 2 अधिक 2 स्क्वेअर युनिट्स बरोबर 4 स्क्वेअर युनिट्स. अशा प्रकारे दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ 4 स्क्वेअर युनिट्स आहे. चौथ्या आकृतीत 4 पूर्ण चौरस आणि 4 अर्धचौरस आहेत. तर दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले 1 अधिक 4 गुणिले 1/2 बरोबर 4 अधिक 2 स्क्वेअर युनिट्स बरोबर 6 स्क्वेअर युनिट्स. म्हणून दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ 6 स्क्वेअर युनिट्स आहे. त्याचप्रमाणे इतर आकारांचे क्षेत्रफळ शोधा. आता आपण आयताचे क्षेत्रफळ कसे शोधायचे याची उदाहरणे पाहू. एका आयताकृतीत शेताची लांबी 80 मीटर आणि रुंदी 40 मीटर आहे. तर त्या शेताचे क्षेत्रफळ काढा. उपाय. शेताची लांबी बरोबर 80 मीटर. शेताची रुंदी बरोबर 40 मीटर. आपल्याला आयताचे क्षेत्रफळ माहित आहे बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता सूत्रातील मूल्य बदला. ए बरोबर 80 गुणिले 40. ए बरोबर 3200 मीटर स्क्वेअर. चला आणखी एक उदाहरण पाहूया. एका खोलीची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 8 मीटर आणि 6 मीटर आहे. खोलीची फरशी पूर्णपणे झाकण्यासाठी किती चौरस मीटर कार्पेट आवश्यक आहे? जर कार्पेटची किंमत प्रति चौरस मीटर 200 रुपये असेल तर फरशी पूर्णपणे झाकण्यासाठी कार्पेटची एकूण किंमत किती असेल? उपाय दिलेले. खोलीची लांबी बरोबर 8 मीटर. खोलीची रुंदी बरोबर 6 मीटर. आपल्याला मजल्याचे क्षेत्रफळ शोधावे लागेल. जमिनीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता सूत्रातील मूल्य बदला. ए बरोबर 8 गुणिले 6 बरोबर 48 मीटरचा वर्ग. 48 मीटरचा वर्ग कार्पेट खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च शोधायचा आहे. 1 मीटरचा वर्ग बरोबर ₹200 दिलेले आहे. प्रति 1 मीटरचा वर्ग कार्पेटचा दर बरोबर ₹200. 1 मीटरचा वर्ग बरोबर ₹200. 48 मीटरचा वर्ग बरोबर किती रुपये? किंमत समजा x आहे. क्रॉस गुणाकार करून आपल्याला मिळते
x बरोबर 200 गुणिले 48 भागिले 1. x बरोबर 9,600 रुपये. म्हणून फरशी पूर्णपणे झाकण्यासाठी कार्पेटची एकूण किंमत बरोबर रुपये 9,600. चौरसाच्या क्षेत्रफळाची काही उदाहरणे पाहू. दिलेल्या बाजू 25 मीटर असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ शोधा. उपाय. दिलेले चौरसाची बाजू बरोबर 25 मीटर. आम्हाला माहित आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर a गुणिले a. आता सूत्रातील मूल्य बदला, मग आपल्याला मिळेल a बरोबर 25 गुणिले 25 बरोबर 625 मीटरचा वर्ग. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 625 मीटरचा वर्ग. आणखी एक उदाहरण पाहूया. एका चौरस शेताची बाजू 110 मीटर आहे. गवताळ लॉन तयार करण्यासाठी किंमत रुपये 30 पर मीटरचा वर्ग आहे. जर संपूर्ण शेताचे लॉन मध्ये रूपांतर केले तर किती खर्च येईल? उपाय. दिलेले चौरस शेताची बाजू बरोबर 110 मीटर. आपल्याला माहित आहे की चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर a गुणिले a. आता सूत्रातील मूल्य बदला, मग आपल्याला मिळेल a बरोबर 110 गुणिले 110 बरोबर 12,100 मीटरचा वर्ग. म्हणून चौरस क्षेत्राचे क्षेत्रफळ बरोबर 12,100 मीटरचा वर्ग. आता आपल्याला शेताचे लॉन मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा खर्च शोधायचा आहे. दिलेले आहे प्रति 1 मीटरचा वर्ग गवताळ लॉन तयार करण्याचा खर्च बरोबर 30 रुपये. 1 मीटरचा वर्ग बरोबर रुपये 30. 12,100 मीटरचा वर्ग बरोबर किती रुपये? क्रॉस गुणाकार करून आपल्याला मिळते x बरोबर 12,100 गुणिले 30 भागिले 1. x बरोबर रुपये 3,63,000. संपूर्ण शेताला लॉन मध्ये रूपांतरित करण्यासाठी 3,63,000 रुपये खर्च येतो. धड्याचा सारांश. क्षेत्रफळ म्हणजे आयत आणि चौरस सारख्या आकारांच्या सीमेत बंदिस्त एकूण जागा. आयताचे सूत्र. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे सूत्र. क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी गुणिले बाजूंची लांबी. क्षेत्रफळ मोजण्यापूर्वी सर्व मोजमापे एकाच युनिटमध्ये असल्याची खात्री करा. फ्लोअरिंग, पेंटिंग आणि लँडस्केपसाठी साहित्याच्या गरजा निश्चित करण्यासाठी क्षेत्रफळाची गणना वापरली जाऊ शकते.